कथ्थक नृत्य समृद्ध आहे त्याच्या सादरीकरणाच्या बाबतीत. कथ्थक नृत्यामध्ये गतनिकास नावाचा प्रकार आहे. गतनिकास म्हणजे काय तर एखादी गोष्ट सांगणं, आणि ती गोष्ट कशी सांगणं तर एखादा विषय घेणं आणि त्या विषयामध्ये त्या चालीमध्ये स्वतःला, ज्याला हिंदीमध्ये खूप सुंदर शब्द आहे ढालना, उस चाल में ढालना असं म्हणतात. आणि ही अशी सुंदर पद्धत सादरीकरणाची कथ्थक नृत्यामध्ये दिसते. आता आपण जे पाहणार आहोत त्याला गतनिकास असं म्हणतात आणि आपण 4 वेगवेगळ्या पद्धतीचे गतनिकास पाहणार आहोत. पहिली गोष्ट किंवा जे पहिल्यांदा घेतलं आहे ते म्हणजे घुंगट. आपल्याकडे पद्धत आहे की मोठी व्यक्ती समोर आली तर आपण पटकन खांद्यावरनं किंवा डोक्यावरनं पदर घेतो, देवळामध्ये जातो, देवीची ओटी भरतो, देवाला नमस्कार करतो, तेव्हा डोक्यावरनं पदर घेतो. उत्तर भारतामध्ये डोक्यावरनं पदर घेणं ही त्यांची रीत आहे, ही त्यांची संस्कृती आहे. पण आपले पूर्वासुरी म्हणजे जे कथ्थकचे आधीचे जे महान गुरु आपल्याला लाभले, त्यांनी ही गोष्ट म्हणजे रोजच्या जीवनातली गोष्ट कथ्थक नृत्यामध्ये सुद्धा आणली. म्हणजे कथ्थक नृत्य म्हणजे बेभान होऊन नाचणं असं नाही, तर आपली ती संस्कृती जी आहे तिलासुद्धा रिप्रेझेंट करणं, तीसुद्धा दाखवणं. आणि मग घुंगट घेणं, पदर घेणं ही आपली संस्कृती जेव्हा कथ्थक नृत्यामध्ये मांडली गेली त्यावेळेला तिला गोष्टीचं स्वरूप दिलं गेलं. आपण पदर कसा घेतो, लाजताना पदर कसा घेतो, आदर करताना पदर कसा घेतो, आपल्याला कोणाकडे पाहायचं असेल तर पदर कसा घेतला जातो, अशा वेगवेगळ्या पद्धती या घुंगट गतमध्ये आणल्या. पाहूया पहिली गत घुंगट. One, two. धा दिन दिन दा धा दिन दिन दा धा दिन दिन ता धा दिन दिन दा धा दिन दिन धा दिन दिन दा धा दिन दिन ता धा दिन दिन दा ता थैया थैया तत आ थैया थैया तत ता थैया थैया तत आ थैया थैया तत धान नदी किट दा तू न कर 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 ता थै थै तत आ थै थै तत ता थै तत आ थै तत आ थै तत आ थै तत ता थै तत आ थै तत ता थै तत आ थै तत ता थैया थैया तत आ थैया थैया तत ता थैया थैया तत आ थैया थैया तत ता थै 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 ता दिगदा दिग दिग थै दिगदा दिग दिग थै दिगदा दिग दिग. पुढची गत पाहूया मटकी गत. आता पाणी आपण रोज घरात भरतो. पूर्वीच्या काळी पाणी आणण्यासाठी नदीवरती किंवा विहिरीवरती जावं लागत असते आणि त्यावेळेला हंड्यावर हंडे ठेवून हातात कळशी, कमरेवर कळशी असं घेऊन त्या बायका आणि पुरुषसुद्धा पाणी भरायला जात असत. हां, किती साधी रोजच्या आयुष्यातली घटना आहे ना. पण मग कथ्थक नृत्यामध्ये का आणावीशी वाटली? कारण जोपर्यंत आपल्या रोजच्या जगण्यातल्या गोष्टी आपण जी कला सादर करतोय त्याच्यामध्ये आणत नाही तोपर्यंत त्याचं महत्त्व जे आहे ते अधोरेखित होत नाही. आणि म्हणूनच मटकी उचलणं, सांभाळणं, त्याचा भार पेलणं हे कथ्थक नृत्यामध्ये आणलं गेलं. पाहूया मटकी गत. धा दिन दिन दा धा दिन दिन दा धा दिन दिन ता धा दिन दिन दा धा दिन दिन दा धा दिन दिन धा दिन दिन ता धा दिन दिन दा ता थैया थैया तत आ थैया थैया तत ता थैया थैया तत आ थैया थैया तत धान नदी किट धा तू न कर 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 ता थै थै तत आ थै थै तत तत ता तत तत आ तत तत ता तत तत आ तत तत ता थै तत आ थै तत ता थै तत आ थै तत ता थैया थैया तत आ थैया थैया तत ता थैया थैया तत आ थैया थैया तत ता थै ता थै ता थै ता थै दिग दा दिग दिग थै दिग दा दिग दिग थै दिग दा दिग दिग. आपल्या भारतामध्ये अनेक गोष्टी राष्ट्रीय आहेत. म्हणजे आपल्याला राष्ट्रीय फूल आहे, राष्ट्रीय फळ आहे, त्यानंतर राष्ट्रीय पक्षीसुद्धा आहे.
आणि राष्ट्रीय पक्षी कोणता? तर तो मोर. आता हा मोर वनात कशा कशा पद्धतीने चालतो, पाऊस पडताना कसा चालतो, जेव्हा तो एकटा असताना कसा चालतो, आकाशात काळे ढग जेव्हा पाहतो तो तेव्हा कसा चालतो, तर त्याला नृत्य भाषेमध्ये, ताल स्वरांच्या भाषेमध्ये आपल्या पूर्वासुरांनी गुंफलं आणि मग तयार झाली ती मोरगर. पाहूया. इकडे सरका हरविका, इकडे सरक, अजून इकडे अन्वी, इकडे सरक. दा दिन दिन दा दा दिन दिन दा दा तीन तीन ता दा दिन दिन दा दा दिन दिन दा दा दिन दा तीन तीन ता गत ता तैया तैया तत आ तैया तैया तत ता तैया तैया तत आ तैया तैया तत धान दिकित धातू न कत 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 ता थै थै तत आ थै थै तत तत ता वा तत आ तत ता थै तत आ थै तत ता थै तत आ थै तत ता थै तत आ थै तत ता तैया तैया तत आ तैया तैया तत ता तैया तैया तत आ तैया तैया तत ता तै ता तै ता तै ता ता तै ता तै ता तै ता तै टिक दा दिक दिक थै टिक दा दिक दिक थै टिक दा दिक दिक. आता यानंतर जर तुम्हाला कोणी विचारलं जंगल में मोर नाचा किसने देखा, तर सांगा आम्ही पाहिला, हमने देखा असं नक्की सांगा. यानंतर पाहूया तलवारगत. मला सांगायला खूप आनंद होतोय की आपल्याकडच्या स्त्रिया, आपल्या ज्या सगळ्या हिंदू स्त्रिया आहेत किंवा भारतवर्षातल्या ज्या स्त्रिया आहेत ना, त्यांना हात हे फक्त बांगड्या भरण्यासाठी नाही दिले, तर त्या हातात जेव्हा हवी तेव्हा शस्त्र उचलण्याची ताकदसुद्धा दिली. आपल्याकडच्या राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई आणि अशा अनेक स्त्रिया ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला, आपला देश स्वतंत्र व्हावा किंवा आपल्या माणसावरती जेव्हा आक्रमण होईल त्यावेळेला हातात तलवार घेऊन, शस्त्र घेऊन लढण्याची ताकदसुद्धा दिली. आणि हेच कथ्थक नृत्यामध्ये सुद्धा जेव्हा तालामध्ये दाखवलं जातं तेव्हा आपल्या अंगामध्ये एक वेगळा जोश येतो आणि खूप बरं वाटतं की आपण या संस्कृतीचा भाग आहोत. पाहूया तलवारगत. धा दिन दिन दा धा दिन दिन दा धा तीन तीन ता ता दिन दिन दा धा दिन दा दिन दिन दा धा तीन तीन ता ता दिन दिन दा ता तैया तैया तत आ तैया तैया. काया मागे सरक, तत आरोही मागे सरक थोडी. धातू न कत 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 ता थै थै तत आ थै थै तत ता थै तत आ 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 थै तत ता तैया तैया तत आ तैया तैया तत ता तैया तैया तत आ तैया तैया तत ता तै ता तै ता तै ता तै ता तै ता तै ता ता तै टिक दा दिक दिक थै टिक दा दिक दिक थै टिक दा दिक दिक. धा दिन दिन दा धा दिन दिन दा धा तीन तीन ता ता दिन दिन दा धा दिन दिन दा धा दिन दिन धा तीन तीन ता ता दिन दिन दा ता तैया तैया तत आ. अजून एकदा ता तैया तैया तत तिहाई थै क्या बात आहे. मस्त मस्त मस्त.